धन निरंकारजी देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधेल्या. काही जणांच्या मते देवाची द्वारी म्हणजे देवासमोर देवळामध्ये जाऊन हात जोडून उभे राहणे असं आहे. देवाची द्वारी म्हणजे देवासमोर देवाच्या मूर्तीच्या समोर उभे राहणे नाही. देवाची द्वारी म्हणजे पंचतत्वांनी बनलेल्या या शरीरामध्ये 9 द्वार आहेत आणि त्या 9 द्वारापैकी जो 10वा द्वार आहे तो ब्रह्मज्ञानाचा ब्रह्मरंध्र आहे. आणि अशा ब्रह्मरंध्राला सहस्त्रार चक्र म्हणतात, सहस्त्रदळ म्हणतात. माऊलींच्या भाषेमध्ये देवाची या द्वारी असे म्हणतात. पंचतत्वांनी बनलेल्या या शरीरामध्ये 9 द्वार आहेत आणि त्या 9 द्वाराने फक्त दुर्गंधच आपल्या शरीरातून बाहेर पडते. तर हे 10वा द्वार हे शुद्ध द्वार आहे आणि त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात, ब्रह्मज्ञानाचा द्वार म्हणतात. माऊलींच्या भाषेमध्ये देवाचं द्वार म्हणतात. अनेक मोठमोठे योगीजन, अनेक मोठमोठे तपस्वी लोक ध्यान धारणा अष्टांग योग साधना करून या देवाच्या द्वारामध्ये उभे राहून त्या ब्रह्मज्ञानाला प्राप्ती करून घेतलेले आहे. ते अष्टांग योगाने आपलं शरीर शिणून योग तपादी साधने करून ही ब्रह्मानंदाची अवस्था ते प्राप्त करून घेतलेले असतात. तर माऊली आपल्याला सोप्या भाषेमध्ये सोपा मार्ग दाखवतात. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर तरी डोळे झाकून आपलं मन या देवाच्या द्वारामध्ये, सहस्त्रार चक्रामध्ये, या ब्रह्मरंध्रामध्ये, आपल्या डोक्यावरती वरच्या भागामध्ये, या डोक्याच्या मध्य भागामध्ये ब्रह्मरंध्र असतं असं म्हटलं जातं. त्या ब्रह्मरंध्राला देवाचं द्वार असं म्हटलेलं आहे. इस बंगले को 9 दरवाजे 10वां मंदिर न्यारा. कबीरदासांचं असं म्हणणं आहे, या शरीररूपी या घराला 9 दरवाजे आहेत, तर 10वा द्वार असा आहे की तो थेट आपल्याला देवाजवळ नेऊन पोहोचवतो. माऊली सांगतात देवाची या द्वारी उभा क्षणभरी. माऊली एका अभंगामध्ये सांगतात, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. जो निराकार आहे परमात्मा तो या शिखरामध्ये राहतो. तो कोणता शिखर म्हणजे इडा पिंगला सुषुम्ना या 3 नाड्यांचा जो संगम स्थान आहे तो या सहस्त्रदळ चक्रामध्ये, आपल्या डोक्याचा वरचा भाग म्हणजे तो सहस्त्रार चक्र आहे. या ठिकाणी ब्रह्मरंध्र असतो, 10वा द्वार असतो, तोच देवाचा द्वार. म्हणून संत महात्मे एकीकडे सांगतात, सुखे मेने जलोगा शून्य सारुनी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते. त्रिकुट शिखर म्हणजे 3 नाड्यांचा जो शिखर आहे, संगम स्थान, इडा पिंगला सुषुम्ना, जो आपल्या मूलाधार चक्रापासून सहस्त्रदळ चक्रापर्यंत त्यांचं विस्तार आहे. या पाठीच्या हाडाला सापासारखे बिळख्या मारून इडा पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्या आपल्या या सहस्त्रदळ चक्रापर्यंत त्यांचा विस्तार असतो. तो आपल्या स्थूल शरीराने, या डोळ्याने ते दिसत नाहीत, ते खूप सूक्ष्म असतात, केसापेक्षाही सूक्ष्म असतात. या त्रिकुट म्हणजे 3 नाड्यांच्या या शिखरावरती सहस्त्रदळ चक्रामध्ये या ब्रह्मानंदाचा वास असतो. त्या ठिकाणी ते योगी आपलं मन केंद्रीकृत करून या संसाराच्या मायेपासून, सर्व मोह मायेच्या या क्लेशापासून ते निवृत्त होतात आणि आपलं मन त्या ठिकाणी ब्रह्मरंध्रामध्ये केंद्रीकृत करून त्या ब्रह्मानंदाला प्राप्ती करून घेतात. त्या ब्रह्मरंध्रामध्ये तो निराकार असणारा योगी त्या ठिकाणी बसलेला आहे. म्हणून पहिलं मेरूच्या शिखरी तो एक योगी निराकारी, त्या ठिकाणी निराकार बसलेला आहे. निराकार परमेश्वराच्या प्राप्तीसाठी माऊली ज्ञानोबराय मार्ग सांगतात, देवाची या द्वारी उभा क्षणभरी. क्षणभर तरी आपण डोळे मिटवून आपलं मन त्या ठिकाणी केंद्रीकृत करा, म्हणजे त्या देवाच्या द्वारामध्ये उभे राहा. म्हणून योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. त्या योगियांना बी, तपश्चर्या करणाऱ्या त्या महान तपश्चर्यांनाही तो निराकार परमात्मा भेटलेला नाही. आणि असा निराकार परमात्मा, दुर्लभ असणारा परमात्मा मला भेटलेला आहे म्हणून माऊली या ठिकाणी साक्ष देतात. देखिला देखिला माये देवांचा देव,
तो देवांचा देव असणारा परमेश्वर मी या ठिकाणी पाहिलेला आहे, या ज्ञानाच्या दृष्टीने मी पाहिलेला आहे असे माऊली सांगतात. म्हणून उपजताची ज्ञानी वर्म हे जाणून आले लोटांगणी चांग दे. माऊली ज्ञानोबरा हे उपजताचे ज्ञानी होते, त्यांना ज्ञान घ्यायची गरजच नव्हती असे मूर्तिमंत संत या ठिकाणी आपल्या भूतळावर होऊन गेले. आणि तेच महात्मे सांगतात, तो देवांचा देव मी पाहिलेला आहे, या देवाच्या द्वारात उभे राहून मी या निराकाराला पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. आणि तुम्हीही याचा अनुभव घ्या. अष्टांग योग न शिणिजे राया. असं अष्टांग योग साधना करीत करीत आपलं शरीर झिजवू नका आणि सरळ मार्गाने डोळे झाकून एक 5 मिनिट तरी 10 मिनिट तरी काहीतरी थोडा वेळ आपलं डोळे मिटवून आपल्या मनाला केंद्रीकृत करून या निराकार परमेश्वराला अनुभवता येते. म्हणून माऊली ज्ञानोबराय पुढे सांगतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. डोळे झाकून एकाच ठिकाणी स्थिर राहून आपल्या मनाला केंद्रीकृत करून या निराकाराला प्राप्ती करून घेता येते. म्हणून माऊली सांगतात, धन निरंकारजी.